पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे हालेलुया. धन्यवाद येशू. माझा प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर आपल्या सोबत आहे. एकदा बोला हालेलुया. यिर्मया ग्रंथामधून आपण पाहिलेले सत्य असे आहे, हालेलुया, भयंकर मोठा तुफान आहे. बघा आता देव येणार म्हणून वाट पाहत बसू नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. भयंकर मोठा तुफान आलं तर देव म्हणून बोलायची गरज नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव परमेश्वर तुझ्या मनाच्या शांततामध्ये तुझ्या बरोबर बोलणार आहे. तुझे मन शांत करा. तुझे मन शांत करा. तुझे मन शांत झाल्यावर तुला देवाचा अनुभव येणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हल्लीच्या काळामध्ये सगळ्यांचे मन निरंतर गोंधळामध्ये सापडलेलं आहे, चलबिचल झालेलं आहे. शांतता म्हणूनची गोष्ट आहे ते आपल्या आतमध्ये नाही म्हणून आपल्या बरोबर असलेले कोणालाही आपण शांतता देत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून माझा प्रिय बंधू भगिनींनो, दिवसातून अनेक वेळ शांततासाठी राखून ठेवलं तर आपण आशीर्वाद. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. काही काळामध्ये मी पुण्यामध्ये एक छोटासा फ्लॅट मध्ये होतो. हालेलुया. त्या फ्लॅट मध्ये असलेली लहान मुलं सकाळी माझ्या सोबत प्रार्थनेसाठी सगळे लहान मुलं येऊन बसायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लहान मुलं आहेत त्यांना मी देवाच्या संबंधातील गोष्टीमध्ये ट्रेनिंग द्यायला चालले. सकाळी मेडिटेशन प्रार्थना मध्ये हे मुलं येऊन बसलेलं आहेत. त्यांना सुंदर सुंदर छोटी छोटी गोष्ट मी त्यांना समजावून दिली. हालेलुया. थोड्या दिवसामध्ये मला कळालं की परमेश्वराने या लहान मुलांना प्रकटीकरणाचा दान दिले. काही मुलांना देवाने इतके आशीर्वाद दिले की घरातील आई वडील या मुलांच्या बरोबर चर्चा करून घरातील निर्णय घेत होते. कारण मुलं आई वडिलांना सुद्धा समजावून देऊ शकत होते की पप्पा येशू असे बोलत आहे. येशूच्या मनामध्ये असे आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. हे जे अनुभव आहे खूप मोठा आशीर्वाद आहे. या अनुभवाला आपण कॅरिस्मॅटिक जीवन म्हणतो. क्षणोक्षणी ठिकाणी परमेश्वर एखाद्या गोष्टी बोलेपर्यंत थांबणे. परमेश्वर बोललं तर पुढच्या पाऊल उचलणे. परमेश्वर निरंतर परमेश्वराच्या लेकरांना गिफ्ट देतात. एका घरातील 4 मुलं एकत्र काउन्सिलिंगला आली. 4 का 5 जण
हालेलुया. धन्यवाद येशू. एका मुलाला येशूने दिलेले एक संदेश आहे, तू एक नमो हे कृपापूर्ण मरियम बोल, तुझ्या काम मी करी. त्या मुलासाठी प्रार्थना करताना येशूने ते संदेश दिला. मिस्सामध्ये येशूने आम्हाला समजा एका सिस्टरांना दाखवून देऊन येशूने मला सांगितलं की आम्हाला समजा एका सिस्टरांना पण येशू हा जो विशेष अनुभव आहे, आम्हाला समजा एका सिस्टरांना पण येशू देतात. एक नमो हे कृपा पूर्ण मरियम बोलले नंतर पुढच्या काम येशू हाती घेत आहे. प्रियानो, पवित्र आत्मा पाचारण देणारा आत्मा. धन्यवाद येशू. महत्वाच्या कोणत्याही काम करायच्या वेळी आपण पाहणारी गोष्ट आहे, येशू एकटा बाजूला होत आहे, थोडी वेळ शांतपणे प्रार्थना करत आहे. शांतपणे थोडी वेळ प्रार्थना करत आहे. धन्यवाद येशू. खूप महत्वाच्या दिवशी आपण पाहतो रात्रभर येशू प्रार्थनामध्ये राहिले. हालेलुया. धन्यवाद येशू. हे पाचारणाचं जीवन आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. आपण पाहतो येशूने कितीतरी चमत्कार केलेला आहे. येशूने केलेले सर्व चमत्कार कोणी बघितलेला आहे? शिष्याने बघितलेला आहे. म्हणून शिष्याला एखादे चमत्कार दिसले तर विशेष काही नावलं नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. येशूने एखादे चमत्कार केले तर शिष्य लोकांना विशेष काही वाटत नाही. हालेलुया. आजच्या वाचनामध्ये आपण पाहिलेली गोष्ट असे आहे, शिष्य येशूने केलं ठीक आहे, येशू समुद्रावरून चालत आला. आता पेत्र असाच प्रकारे समुद्रावरून चालायला चालू केले. सर्व शिष्य लोकांनी खूप धरून बसले असेल, याला काही झालं. येशूने केलं ठीक आहे, हा कशाला या कामाला उतरत आहे? त्याला काही त्याची काही गरज आहे? त्याला गप्प बसता येते की नाही? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, पवित्र आत्म्याने भरलेले जे जीवन आहे हे निराळा जीवन आहे. पवित्र आत्मा एका व्यक्तीच्या हृदयामध्ये आल्यावर त्या व्यक्तीला पवित्र आत्मा ताब्यात घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. उदाहरणासाठी बोललो तर हालेलुया. मी कधी कधी काही ठिकाणी साक्षी देताना किंवा प्रवचन देताना माझ्या आयुष्यात एक अनुभव लोकांना बोललेला आहे की एक रात्री दो पाऊस पडत आहे. मी त्या पावसामध्ये बाईक चालवतो आहे. बाईक चालवून पुढे जाताना माझ्या कानामध्ये वारंवार परमेश्वर एक फोन नंबर देत आहे. त्या काळामध्ये मोबाईलवर नसलेले काळ आहे. मी गाडी एका फोन बूथकडे घेऊन गेलो आणि मी त्या फोन बूथ मध्ये जाऊन आलेले हे नंबर मी डायल केला. तरी माझ्याकडून चूक झाली, मी टाईप नाही बघितलं. हालेलुया. 12 वाजून गेलेले वेळ आहे. कोणाला तरी फोन करताना या सर्व गोष्टीचा विचार केलेले बरं आहे. अंमलासमध्ये जास्त फोन 1:30च्या 2च्या नंतर येत आहे. तरी फादर कोणाला तरी फोन करताना 9:30 वाजल्यानंतर फोन करताना मला भीती वाटते.
झोपलं असेल का, जागे हो करायचं पाळी येणार का? हालेलुया. त्या दिवशी पवित्रात्मा हे नंबर देत आहे म्हणून मी फोन केला. हालेलुया. प्रियानो, फोन ज्या व्यक्तीने फोन उचलले मी त्यांना असा प्रकारे बोललो की प्रेज द लॉर्ड. समोरच्या व्यक्तीने उत्तर दिले हालेलुया. तेव्हाच माझ्या डोक्यात विचार आला, चुकलो 12 वाजून गेले. हालेलुया. प्रियानो, त्यानंतर मी नकळत बोललो फादर बेनी स्पीकिंग. फादर बेनी स्पीकिंग म्हणून बोलताना समोरच्या ज्याने फोन उचललेला आहे ती बाई आहे. त्या बाईने जबरदस्त जोरात ओरडून रडून मोठ्या आवाजामध्ये रडायला चालू केली. हालेलुया. धन्यवाद येशू. मलाच माहित नाही आता पुढे काय करायचंय. रात्रीचा वेळ आहे. बाईने फोन उचललेला आहे. खूप ओरडून रडत आहे ती बाई. हालेलुया. मी तिला सांगितलं काय झालं ते सांगा. तेव्हा तिने मला बोलली, फादर मी एका शाळेचा प्रिन्सिपल आहे. मॅनेजमेंट माझ्या विरुद्ध आहे. पेरेंट्स माझ्या विरुद्ध आहे. मुलं माझ्या विरुद्ध आहे. मी माझ्या देवाला विचारत आहे सकाळपासून, तू कोणाच्या बाजूने आहे? तू पण जर माझ्या बाजूने नाही तर मला उद्याचा दिवस बघायला नको. उद्याचा दिवस कधीपासून चालू होत आहे? 12 वाजल्यापासून चालू होते. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, या 12 वाजायच्या ही ताई वाट पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या ताईच्या कानामध्ये फादर बेनी स्पीकिंग म्हणून बोलताना तिला कळालं की देव तिच्या बाजूने आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तिने मला बोलले, फादर बस झालं, मला अजून काही नको. मला कळालं देव माझ्या बाजूने आहे. हालेलुया. या साक्ष्य एक चर्चमध्ये प्रवचन देताना मी बोललो. तिथे बसलेले एक मुलगा होता, एक 68 मुलगा. त्या मुलाने तिथे बसून येशूला सांगितलं, येशू बेनी फादरना तुम्ही दिलेले हे दान आजच्या आज मला पाहिजे. हालेलुया. हा मुलगा एक इंजिनियर आहे. हा मध्ये मला फोन करत कळवत राहिले मला, फादर आज मला एक फोन नंबर दिला येशूने, मी फोन केला. हालेलुया. फादर असे चमत्कार झाला असं तो मुलगा सांगत होता. प्रभु तुम्हाबरोबर असो. पूर्ण मनक्याच्या संबंधातील काही म्हणी बाहर आतवर आहे. असे त्रासातून जाणाऱ्या कुणाला तरी मनक्याच्या संबंधात त्रासातून पूर्णपणे निष्क्रिय करून देतात. आत्महत्याचा विचार कधी कधी जबरदस्त मनात येत आहे. अशा एका व्यक्तीला येशू त्या बंधनातून सुटका देत आहे. शाळेतील अभ्यास, कॉलेजचा स्टडी कशाला पाहिजे, त्यापेक्षा दुसरा काहीतरी कामामध्ये उतरलेले बरं आहे असे गोंधळून जाणाऱ्या एका व्यक्तीला प्रभू शिक्षणामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात. पायाच्या गुडघ्याच्या भागातील दुखण्यातून येशू कोणाला तरी मुक्ती देतात. समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हाला
आशीर्वाद देवो. आमेन.